जय शिवराय मित्रांनो, आपण चौथीमध्ये असताना इतिहासामधलं ते छत्रपती शिवाजी महाराजांचं पुस्तक त्यामधले काही धडे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर पहिल्या धड्याचे नाव आहे शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र। म्हणजेच या धड्यामध्ये सांगितलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मा अगोदरचा महाराष्ट्र कसा होता। हा धडा खूप बघण्यासारखा व वाचण्यासारखा आहे, तुम्ही नक्कीच वाचलेला असेल। तर दुसरा धडा आहे संतांची कामगिरी। या धड्यामध्ये श्री चक्रधर स्वामी, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर व संत एकनाथ, संत तुकाराम यांच्यासारख्या मोठमोठ्या संतांविषयी सांगितलं आहे। हा धडा वाचला की मन पूर्ण रमून जायचं व समर्थ रामदास यांच्याविषयी पण चांगली माहिती या धड्यामधून मिळते। संत रामदास त्यांच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या कडेकोपऱ्यात जय रघुवीर समर्थ अशी रामदासांची गर्जना गाजत होती। त्यांचा जन्म मराठवाड्यात गोदावरीच्या काठी जाम या गावी रामनवमीच्या दिवशी झाला। त्यांचे मूळ नाव नारायण, पण ते स्वतःला रामदास म्हणून लागले। हा धडा खूप छान आणि खूप प्रेरणादायक होता। माफ करा, तिसरा धड्याचे वर्णन मला मिळालेले नाही आहे। तर चौथा धडा आहे शिवरायांचे बालपण। या धड्यामध्ये सांगितलं आहे की शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचे जन्म झाले। या धड्यामध्ये शिवरायांचे बालपण म्हणजे शिवरायांच्या वयाची पहिले 6 वर्ष फार धावपळीत गेले, पण या धावपळीतही राजमाता जिजाऊ आईने शिवरायांना उत्तम शिक्षण दिले। सायंकाळी त्या सांजावाता लावत, शोभांना जवळ घेत, मायेने कुरावळत, त्यांना रामाच्या आणि कृष्णांच्या, भीमाच्या आणि अभिमन्यूच्या गोष्टी सांगत, तसेच कधी कधी नामदेवाच्या, कधी ज्ञानेश्वराच्या, तर कधी एकनाथाचे अभंग म्हणून दाखवत शिवरायांना त्यांच्या मित्रांबरोबर जुने पारंपरिक खेळ पण खेळत असत। हा धडा खूप प्रेरणादायक आहे। तर पाचवा धडा आहे शिवरायांचे शिक्षण। शहाजीराजे हे संस्कृतीचे गाढे पंडित होते। त्यांनी आपल्या मंगरुळच्या दरबारात अनेक भाषांच्या पंडितांना आणि कलवंतांना आश्रय दिला होता। शिवरायांसाठी त्यांनी हुशार शिक्षकांची नेमणूक केली होती। तिथे वयाला 7 वर्षे झाल्यानंतर शिक्षणाला प्रारंभ झाला। थोड्याच काळात शिवराय लिहिण्या वाचण्यात कलेत पारंगत झाले। रामायण, महाभारत, भागवद्गीता यातील गोष्टी ते स्वतः वाचू लागले। शहाजीराजांनी शिवरायांना युद्धकला शिकवण्यासाठी काही शिक्षकांची नेमणूक केली होती। त्यांनी शिवरायास घोड्यावर बसणे, कुस्ती खेळणे, दांडपत्ता खेळणे, तलवार चालवणे इत्यादी विद्या शिकवण्यात प्रारंभ केला। अशा प्रकारे वयाच्या 12व्या वर्षात शिवरायांना विविध कला व परिचय झाला। हा धडा पण खूप छान आहे। तर 6व्या धड्याचं नाव आहे स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा। या धड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली, याबद्दल काही थोडीशी माहिती पण चांगल्या प्रकारे सांगितलेली आहे। हा धडा पण बघितला की मन पूर्ण रमून जायचं। हा धडा तुम्ही चौथीमध्ये असताना नक्कीच वाचलेला असेल। या धड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राजमुद्रा पण दाखवलेला आहे व त्यांची थोडीशी माहिती पण या धड्यामध्ये सांगितलेली आहे। तर 7वा धडा आहे स्वराज्याचे तोरण बांधले। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात पहिला जिंकलेला गडकिल्ला तो म्हणजे तोरणा, त्याविषयी थोडीशी माहिती सांगितलेली आहे। व 8व्या धड्याचं नाव आहे स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त। हा धडा पण खूप छान आणि वाचण्यासारखा होता। आणि आता 9वा धडा आहे प्रतापगडावरील पराक्रम। या धड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला ठार मारलेले होते, कारण अफजल खानाने दगा केलेला होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांवरती वार केलेला होता। त्यावेळेस अफजल खानापासून वाचण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी चिलखत, बिचवा, पट्टा, गिरटोप व वाघनखे घेऊन सोबत आलेले होते आणि अफजल खानाने दगा केल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी ठार मारलेले होते। हा धडा वाचण्यासाठी खूप आवड असायची व चौथीमध्ये असताना हा धडा मी खूप बार वेळा वाचलेला होता। आणि ह्या पुस्तकामधला सर्वात आवडता धडा म्हणजे शर्तीने खिंड लढवली। हा धड्यामध्ये बाजीप्रभू देशपांडे यांची शौर्य कथा सांगितलेली आहे। जोपर्यंत विशाळगडावरती तोफांचा आवाज येत नाही तोपर्यंत मी खिंड रोखून धरेल, असं या धड्यामध्ये। आणि बाजीप्रभूंची शौर्यगाथा आणि त्यांची युद्धकला वाचून मन हे रमून जायचं। सर्वात जास्त कधी आवडता धडा जो असेल तो म्हणजेच हाच धडा होता। यामध्ये पूर्ण बाजीप्रभू देशपांडेंनी खिंड रोखून धरलेली होती। छत्रपती शिवाजी महाराज जोपर्यंत विशाळगडापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत त्यांनी मृत्यूलाही रोखून धरलेलं होतं आणि त्यांची वीरगाथा आणि पराक्रम युद्धकला ही तर सर्वांना तर माहीतच आहे। हा धडा खूप वाचण्यासाठी प्रेरणादायक आहे। हा धडा तर तुम्ही नक्कीच वाचलेला असेल आणि इतिहासाच्या पानाकोपऱ्यात बाजीप्रभू देशपांडे यांच्याविषयी तुम्ही नक्कीच माहिती ऐकलेली असेल। आणि 11वा धडा आहे शाहिस्तेखानाची फजिती। यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे छाटलेली होती। छत्रपती शिवाजी महाराज स्वतः शाहिस्तेखानाच्या दरबारी जाऊन त्यांची बोटं छाटलेली होती। हा धडा पण खूप प्रेरणादायक आणि वाचण्यासारखा आहे। तुम्ही हा धडा नक्कीच वाचलेला आहे। चौथीतलं हे पुस्तक बघून मन खूप रमून जायचं। खरंच गेला तो काळ, राहिल्या त्या आठवणी। आणि 12वा धडा आहे पुरंदरचा वेढा व तह। हा धडा पण खूप छान होता। या धड्यामध्ये
मुरारबाजी देशपांडे यांची युद्ध व त्यांची शौर्यगाथा दाखवलेली आहे। मुरारबाजी देशपांडे यांनी दोन्ही हातामध्ये दानपट्टा घेऊन पूर्ण शत्रूंवरती आक्रमण करून त्यांना हरवलेलं होतं आणि अखेर मृत्यू स्वीकारलेली होती। आणि नंतर शिवरायांनी मिर्झाराजे जयसिंग यांची भेट या धड्यामध्ये दाखवलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे हे धडे तुम्हाला कसे वाटले कमेंटद्वारे नक्कीच कळवा। खरंच या धड्यांविषयी माहिती आणि हे पुस्तक माझ्या हातामध्ये आलं तर माझ्या असं लक्षात आलं की हे पुस्तकाचे धडे व या पुस्तकांची थोडीशी माहिती आपण या व्हिडिओद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचू द्या। तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद। आणि हा धड्यामध्ये एक आवडता धडा तो म्हणजे गड आला पण सिंह गेला। यामध्ये तानाजी मालुसरे यांच्याविषयी पण खूप सारी मोठी अशी माहिती या धड्यामध्ये आपल्याला वाचण्यासाठी मिळालेली आहे। या धड्यामध्ये तानाजी मालुसरे यांनी गडकिल्ला जिंकण्यासाठी आपल्या मावळ्यांना व त्यांनी स्वतःची प्राणाची आहुती दिली आणि स्वतःच्या मुलाचं लग्न बाजूला ठेवून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा गडकिल्ला जिंकण्यासाठी गेलेले होते असे पण या धड्यामधून माहिती मिळते। हा व्हिडिओ आता आपण इथेच थांबूया आणि 15वा जो धडा आहे तो आहे एक अपूर्व सोहळा या धड्याचं नाव आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्कीच कळवा। तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका।